संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रायगड जिल्ह्यामध्ये पदस्पर्शाने पावन झालेल्या जिल्ह्यामध्ये रोहा तालुक्यामध्ये वणी गाव, खरं तर वणी म्हटलं की दोन गाव समोर येतात. एक आपलं एक गाव आणि दुसरं सप्तशृंगी मातेचं गाव, ते वणी गाव. खरं तर जणू काही तीच वणी आज इथं प्रकट झालेली आहे. कारण आदिशक्ती स्वरूप असणाऱ्या सगळ्या माझ्या माता भगिनींचं दर्शन मला या निमित्ताने झालेलं आहे. वणी गाव आनंद कंदम सचितानंदम रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधार जगदीश कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती व्यापक असणारे पंढरीश परमात्म्या यांच्या असीम कृपेद्वारा, साधू संतांच्या कृपेद्वारा नवे नवे तर स्वानंद सुख निवासी गुरुवर्य श्री अलिबागकर महाराज, गुरुवर्य श्री दगडूनाथ महाराज, गुरुवर्य श्री गणेशनाथ महाराज, गुरुवर्य श्री धोंडू महाराज कोल्हाटकर, गुरुवर्य श्री गोपाळ महाराज वाजे, गुरुवर्य तुकाराम महाराज पतारे यांच्या कृपा आशीर्वादाने, त्याचप्रमाणे श्री अरविंदनाथ महाराज यांच्या कृपा दृष्टीने, गुरुवर्य श्री दत्ताराम महाराज कोल्हाटकर, गुरुवर्य श्री विठोबा महाराज यांच्या मार्गदर्शनाने सुरू असलेला हा अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह. आणि या अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहातील गुणीजन असे गायक वादक या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये, समस्त ग्रामस्थ मंडळींच्या उपस्थितीमध्ये सुरू झालेला हा अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह मी बोलणं थांबवू शकत नाही बरं का. कारण 10 वाजलेले आणि जसं 1 तास उरला, तसाच 1 तास उरलाय, 1च तास उरलाय आणि 1 तासामध्ये नामपर सेवा आपल्याला करायची आहे. श्री संत निळोकरांच्या 4ही चरण आपल्याला सोडवायची आणि मग सेवा समाप्त करायची. आणि त्याकरता वेळ फार कमी आहे आपल्याजवळ, म्हणून चिंतने आपल्याला फक्त चिंतन करायचंय, म्हणून मन एकाग्र करायचं. कारण सुरुवातीला आले ना मी म्हणाल, आमचे आदरणीय हरिभक्त पारायण खरोखर आपल्या तालुक्याचं, आपल्या जिल्ह्याचं भूषण असणारे आम्हालाही ज्यांचा हेवा वाटतो. कारण गान सम्राट म्हटलं तर आमच्या आदरणीय हरिभक्त पारायण रवींद्र महाराजांचं नाव निश्चितपणाने समोर येतं. नवीन तर आधी सर्व, आता महाराजांचं नाव काही मला ज्ञात नाही. हो महाराज, मला वाटतं मागे आपण भेट झाली होती. असे आधी करून सर्वच महाराज मंडळींच्या उपस्थितीमध्ये, गुरुवर्य सगळ्या महाराजांच्या उपस्थितीमध्ये आज प्रारंभ झालेला आहे. मला इथलं वातावरण, इथला आनंद फार आवडतो. कारण ज्या वेळेस या भागात कीर्तन असतं ना, आवर्जून मी 1.5 तास आधी येते. का माहिती का? कारण इथं आल्यानंतर काही स्वर कानावर पडतात आणि ते हरिपाठाचे असतात. कारण या भागातला हरिपाठ म्हटलं ना की प्रचंड आनंद हो. माझ्या सगळ्या माता भगिनी त्यामध्ये सहभागी असतात. आणि पावली खेळून जर हरिपाठ कुठे असेल तर या आपल्या भागातच पाहायला मिळतो. त्याकरता एकदा स्वतः करता जोरात टाळी वाजवा. हरिपाठ म्हणजे सामान्य नाही, हरीकडे पाठ नाही, हरिपाठ, हरीचा केलेला पाठ म्हणजे हरिपाठ. आणि हरिपाठाचा आनंद ज्यावेळेस सुरू होता ना, त्यावेळेस मी आले आणि तेव्हाच कळालं की फार सुंदर वातावरण आहे. म्हणजे जवळपास 47-48 वर्ष आज पूर्ण होत आहे. माझं तेवढं वय पण नाही बरं का. तेव्हापासून आपण परमार्थ करत आहात, तेव्हापासून अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह सुरू आहे. आणि मला माहिती आहे आपण श्रोते आहात, सुज्ञ श्रोते आहात. कारण काही ठिकाणी गेले ना आम्हाला सोते मिळतात पण श्रोते मिळत नाही. पण मला एक गोष्ट माहिती आहे, इथं आल्यानंतर समग्र श्रोत्यांचं, जे परीक्षिती राजासारखे चाणक्य आहेत अशा श्रोत्यांचं दर्शन आज मला या सप्ताहाच्या निमित्ताने होत आहे. खरं तर आजचा प्रथम दिवस आहे आणि या प्रथम दिवशी आम्हाला एक बंदी घालून दिलेली आहे की नामपरच सेवा केली गेली पाहिजे. नामाचं महत्व कळलं पाहिजे. नामाचं महत्व अनन्यसाधारण आहे. ते सहजासहजी समजणं एवढी सोपी गोष्ट नाही. कारण असंख्य संत महात्मे या भूतलावर अवतीर्ण झाले. कशा करता झाले हो? तुमचा आणि माझा उद्धार व्हावा याकरता अवतीर्ण झाले. नवे तर जे अलौकिक असलं ज्ञान तुमच्या आमच्यापर्यंत सहज रीतीने पोहोचावं याकरता प्रकट झाले, अवतरित झाले. आणि अनमोल असणारं ज्ञान जे कुठेतरी बंदिस्त केलं जात होतं, असं ज्ञानाची भांडार तुमच्या आणि माझ्यासाठी सहज रीतीने उघडी करून दिली. मग कोण हो? ज्यांनी पाया रचला असे ज्ञानदेवे रचिला, ज्यांनी पाया रचला असे श्री संत ज्ञानोपर आहे. ज्यांनी याचा विस्तार केला असे संत शिरोमणी नामदेव महाराज, जे मजबूत असे खांब झाले असे श्री संत नाथ बाबा
नभी नभी तर जे कलश स्थानी विराजित झाले असे वैराग्य मूर्ती जगत वंदनीय जगद्गुरु श्रीमंत संत तुकोबराय. पण ही सगळी भक्ती जिने परिपूर्णतेने प्राप्त करून घेतली ते संत निळोबाराय. सामान्य गोष्ट नाही हो. अहो ज्ञानोबरायांनी सहज रीतीने तुम्हा मला 9033 ओव्यांचं दान द्यावं. मला वाटतं इथं ज्ञानेश्वरी पारायण सोहळा देखील सुरू आहे. आपण ज्ञानेश्वरी पारायण करतो आहोत. सामान्य गोष्ट नाही ज्ञानेश्वरी म्हणजे. दररोज एक तरी ओवी, कमीत कमी एक तरी ओवी. मी कायमस्वरूपी सांगत असते, ज्ञानेश्वरी जर आपण वाचली तर आपण वाचू. लक्षात येतंय ना? ज्ञानेश्वरी वाचली तर आपण वाचू, अन्यथा आपली पुढची पिढी वाचणार नाही. याकरता ज्ञानेश्वरी श्री गाथा तेवढा महत्वाचा आहे. हात जोडून विनंती करते बरं का माता भगिनी, आपल्याला देखील हात जोडून विनंती करते. कमीत कमी ज्ञानेश्वरीच्या 50 ओव्या, 50 अभंग गाथ्यातले दररोज वाचल्या गेले पाहिजे. तुम्ही म्हणाल ताई एवढा वेळ नाही आमच्याजवळ. हात जोडून विनंती करते. वेळ नसेल ना 10 ओव्या वाचा. किती अवघड आहे का? नाही ना. कमीत कमी 10 ओव्या वाचा. तुम्ही म्हणाल ताई 10 ओव्या वाचायला जर एवढा वेळ असता तर 2 मिनिटाची मॅगी निघाली असती का? नाही हो, वेळच नाही. मग एक हात जोड विनंती करते, एक तरी ओवी दररोज, कमी एक तरी ओवी अनुभव, एक तरी ओवी वाचा. तुम्ही म्हणाल ताई तेवढाही वेळ नाही. इथं बसलेल्या सगळ्यांच्या चरणावर मी माथा टेकून विनंती करते, जर आपल्या जवळ 50 ओव्या वाचायला वेळ नसेल, 10 ओव्या वाचायला वेळ नसेल, एकही ओवी वाचायला वेळ नसेल, तर आपल्या देवघरामध्ये ज्ञानेश्वरी घेऊन या. आळंदीला देहूला आलात ना, ज्ञानेश्वरी आणि गाथा घेऊन या. अशा भगव्या वस्त्रामध्ये गुंढाळा आणि फक्त देवघरामध्ये ठेवा. आणि येता जाता फक्त स्पर्श करा, तरी माई माऊली कृपा केल्याशिवाय राहणार नाही. हे सामर्थ्य ज्ञानेश्वरीचं आहे, जे माझ्या ज्ञानोबरांनी सहज रीतीने तुम्हाला मला देऊ, सहज रीतीने. कारण ब्रह्मानंद लहरी प्रकट केली. अलौकिक असणारं ज्ञान, वेदांचं ज्ञान, महाभारताचं ज्ञान, महाभारताचा सार, श्रीमद भगवद्गीता 700 श्लोक, पण 700 श्लोकांचा सार 9033 ओव्या. आपल्या भाषेत वाचायला काही अवघड नाही. मग ज्ञानेश्वरी असेल, श्री गाथा असेल, या संत महात्म्यांनी काय केलं माहिती का? 775 वर्षापूर्वी माझ्या ज्ञानोबरायांनी आणि 375 वर्षापूर्वी माझ्या तुकोबरायांनी अलौकिक ज्ञान संपदा सांगितली. का सांगितली? तुमच्या आणि माझ्या बोली भाषेमध्ये, सहजच्या भाषेमध्ये ते अलौकिक ज्ञान आपल्याला सांगितलं. सोपं सरळ समजेल असेल म्हणजे ज्ञानोबरायांनी अवतार घेतला. पण ज्ञानोबरायांनी नाथ संप्रदाय जिथपर्यंत आला, कारण आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा, मच्छिंद्राने बोध गोरक्षासी गोरक्ष वळला, गहनी प्रसादे निवृत्तीदाता ज्ञान देवा सार, बाबाजीने आपले सांगितले नाम मंत्र दिला राम कृष्ण हरी. तुकोबरायांची चैतन्य संप्रदाय आणि शांती ब्रह्म एकनाथ महाराज दत्त संप्रदाय, पण तीनही संप्रदाय जिथं एकत्रित येतो ना त्याला वारकरी संप्रदाय असं म्हणतात. आणि हा संप्रदाय काही सामान्य नाही. अलौकिक ज्ञान सोप्या सरळ शब्दांपर्यंत आपल्याला सांगितलं. तुकोबरायांची गाथा नुसती वाचली ना तरी हे शब्द उमटू लागतात, कळू लागतात. ज्ञानेश्वरी तशी थोडी जड जाते. मग नाथबाबांनी तर काय केलं माहिती का? नाथबाबांनी ते अलौकिक अवघड असणारं ज्ञान तुमच्या आमच्या गळी लवकर उतरावं म्हणून त्या बोली भाषेत पोहोचवण्याकरता गावोगावी फिरले. गावोगावी जात असताना हे ज्ञान कसं सांगावं याकरता एक आराखडा तयार केला. मग त्यांच्या असं लक्षात आलं की सकाळी महिला गावामध्ये 5 वाजता उठतात. किती वाजता? आताच्या नाही बरं, ते बच्चे सांगते कधी नाथबाबांच्या काळामध्ये त्यांनी लक्षात ठेवलं. म्हणजे 5 वाजता उठतात आणि 5 वाजता उठून काय करतात? माता बहिणी काय करायचे पहिले? आजी तुम्ही सांगा. दळण असायचं ना, दळण असायचं ना, जात जात माहिती काही नाही तर आता जात गेलो सूप राहिली नाही, जात राहिलं नाही. एका बाळाला एका कीर्तनामध्ये मी विचारलं, बाळा सूप माहितीये का? सूप. तो म्हटला टोमॅटो का? अहो सूप गेलो, पण पूर्वीचं जातं सूप. माता भगिनी सकाळी उठल्या ना 40 माणसांचा स्वयंपाक करण्यासाठी आधी दळण दळायच्या. आणि दळण दळीत असताना नुसतं असंच नाही,
मुखामधनं काही शब्द बाहेर पडायचे आणि सहज रीतीने ओव्या म्हणू लागायचे. कधी दळणाचे डबे इकडे आले कळले नाही तो. बरोबर आहे ना? ओव्या म्हणायचे. तुम्ही म्हणता का? नाही म्हणत? ओव्या ओव्या मी म्हणू का? माझ्या मागे म्हणाल का? बघू आपण कुठपर्यंत जातो आवाज. रायगडावर पोहोचला पाहिजे. सुंदर माझे जाते गे फिरते बहुतुके. मागच्या माता भगिनी झोपायचं नाही, मोठ्याने आवाज. सुंदर माझे जाते गे फिरते बहुतुके. ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. वा वा काय आवाज. तुम्ही पण म्हटलं तरी चालेल. ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. तू ये रे बा विठ्ठला. तू ये रे बा विठ्ठला. जरा मोठा आहे बरं का, कारण 75% आरक्षण आहे माणसाचं. ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. दळण दळायच्या हो. मग शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी जात या प्रकरणाची निर्मिती केली. मग पूर्वी प्रत्येकाच्या दारात आळीत बोळीत चाळीत प्रत्येकाच्या घरासमोर सकाळची पाहरी यायचा. कोण? आता माहिती नाही वसुदेव. आता डिसेंबर महिना सरला. या डिसेंबर महिन्यामध्ये आमची सगळ्या पोरांच्या डोक्यामध्ये अशा लाल टोप्या दिसत होत्या. बरोबर ना? आम्ही विचारलं कशाच्या आहेत या टोप्या. त्यांनी सांगितलं ते सॅन्टा येतो ना, त्या सॅन्टाच्या लाल टोप्या डोक्यात होत्या. हात जोडून सांगू का आपल्या मुलांना असं सांगा, आपला महाराष्ट्र सॅन्टाचा नाही संतांचा आहे. हे आपल्या मुलांना आज कळणं गरजेचं. टाळे वाजवले तर जरा मोकळ्या मनाने वाजवा बरं का. हा, की आपल्या मुलांना आज कळलं पाहिजे की हा महाराष्ट्र कसा आहे. हा महाराष्ट्र संतांचा आहे. माझ्या ज्ञानोपरायांच्या, जगद्गुरु तुकोबरायांचा, हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे. हे आज आपल्या मुलांना कळायला पाहिजे. वासुदेव या प्रकरणाची रचना झाली. मग काय आवडतं यांना? मग त्यांनी विचार केला अलौकिक ज्ञानी पण सहज प्राप्त भावना गवळणी प्रकरण दिले गेलं. अजून पुढे सांगू लोकांना काय आवडतं. म्हटले भारुडा आवडतात. भारुड रचली हो, आवडतात ना भारुड. मग शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी भारुड रचलं. एक म्हणू का? तुम्ही म्हणत असाल फार सुंदर भारुड म्हटलं. नवरा नको ग बाई मला दादला नको ग बाई. नवरा नको ग बाई मला दादला नको ग बाई. मोडकेचे घर तुटकेचे छपार. मोडकेचे घर तुटकेचे छपार. परी राहायला जागाच नाही. नवरा नको ग बाई. नवरा नको ग बाई मला दादला नको ग बाई. आता माझ्या सकट या सगळ्यांनी म्हणायचं जोरात. काय? नवरा नको काय होईल? सगळ्यांना संन्यास घ्यावा लागेल ना इकडे. बरोबर ना? नवरा नको दादला नको. पण कोणता नवरा नको? कामरूपी नवरा नको, क्रोधरूपी दादला नको. सांगितलं ना. पण
नाथ महाराजांची कृपा एवढी, भावार्थ रामायण भागवत एकादश स्कंदावरील टीका सामान्य ग्रंथ नाही तो, अलौकिक ज्ञान सहज रीतीने देऊन टाकलं. पण ऐका, का कशा करता तुमचा आणि माझा उद्धार व्हावा या करता. मग जगद्गुरु तुकोबराय कलशस्थानी विराजित झाले, ज्यांचा सहज एखादा अभंग वाचावा आणि आपल्याला त्यांचे शब्द लगेच कळावेत. पण तुकोबरायांनंतर खरं तर तुकोबराय 375 वर्षापूर्वी सदेह वैकुंठ गमन करून गेले. पण तुकोबराय 5 वेळा पुन्हा एकदा खाली सुद्धा आले ना. म्हणजे तुकाराम विजेच्या दिवशी द्वितीयाला गेले, पंचमीला लेखीने ठाहू फोडला, बाबा तुम्ही निघून गेला, मला न बोलवता, मला न विचारता निघून गेला. मला वचन दिलं होतं जेवण्याकरता येईल, तुम्हाला यावंच लागेल. कधी माहिती का? पंचमीच्या दिवशी गेले. द्वितीयेला पंचमी, रंगपंचमी करतो ना आपण, त्या दिवशी लेकीने भागीरथी बाईंनी टाकू फोडला आणि एका लेकीच्या कारणाकरता सदेह वैकुंठ गमन करून गेलेले तुकोबराय पुन्हा वैकुंठातून खाली आले. आणि दुपारच्या वेळी म्हणतात वाढ. आता काय वाढणार हो? दुपारची वेळ, आपले पिता आपले वडील काहीतरी खाऊन जावे हा अट्टहास होता. मग पूर्वी शेवया करायच्या बघा, इकडे करतात का शेवया? करतात का? गव्हाच्या असतात अशा दुधासोबत खातात. शेवया उकडल्या आणि शेवया उकडल्यानंतर त्याला खाण्याकरता दूध हवं. आता दुपारी 12 वाजता दूध देणार कोण? मग एलेश्वराते पूजिले दूध नंदीचे काढिले. आज ही मंदिर आपल्याला पाहायला मिळतं. एलेश्वर भगवंताची पूजा केली आणि नंदीचं दूध काढून माझ्या तुकोबरायांना जेव घातलं भागीरथीबाईंनी आणि सांगितलं, भागीरथी आता पुन्हा अट्टहास करायचं नाही, पुन्हा मी येणार नाही. निघून गेले तुकोबराय. मग पुन्हा आले, एका वाण्याकरता आले. पुन्हा आले कशा करता? संताजी महाराज जगनाडे यांच्या, आता कथा फार मोठ्या सांगायला वेळ नाही, पण संताजी महाराज जगनाड्यांसाठी आले. पुन्हा आले प्रिय बंधू कान्होबरायांकरता आले आणि पुन्हा एकदा तुकोबराय आले. कशा करता माहिती का? अनुष्ठान म्हणलं गेलं होतं. अनुष्ठान काही सामान्य नव्हतं. भूक तहान सगळं काही विसरून फक्त तुकोबरायच हवे, कारण कीर्ती ऐकली होती आणि कीर्ती काही सामान्य नव्हती हो. त्यांच्याच पुत्राकडून ऐकलेली कीर्ती, अशी कीर्ती की नाही अट्टहास धरला, तुकोबरायांनी यावं आणि प्रत्यक्ष मला दर्शन द्यावं. 41 दिवसाचं अनुष्ठान, जगाचा मालक अवतरित व्हावा आणि त्या पंढरीश परमात्म्याने समोर थांबावं आणि म्हणावं, निळोबराय मागे म्हणून पहा जरा कोण आलंय. त्यांनी विचारलं, तुझं लागी येते? त्यांनी स्पष्ट रीतीने सांगावं, जगाच्या पाठीवर तुम्ही आम्ही जिची आस लावतो ना, वाट पाहतो ना, ज्याला भेटी करता आम्ही उतावळ होतो ना, तोच समोर उभा आहे. पण तरी विचारलं, तुला इथं बोलवलं कोणी? तुला इथं आम्ही बोलवलं नाही, ज्यांची वाट पाहतोय ना त्यांना पाठवून द्या. एकनिष्ठता काय असते ना, हे निळोबरायांकडे पाहिल्यानंतर कळतं. तुकोबरायांचं दर्शनच व्हावं असा हात धरला आणि तुकोबराय प्रत्यक्ष दर्शन दिले. तेव्हा ते स्तब्ध शांत झाले. त्या व्यतिरिक्त नाही. ही निष्ठा आहे. अलीकडे निष्ठा निष्ठी दिसते पण निष्ठा दिसत नाही. पण ही निष्ठा, गुरुवर काय निष्ठा हवी हो, ती फक्त आम्हाला निळोबरायांकडे पाहिल्यानंतर कळतं. मग ते संत निळोबराय म्हणजे ज्ञानोबरायांपासून ते संत निळोबरायांपर्यंत ही गुरु परंपरा किंवा संत परंपरा आम्ही मान्य करतो. तर संत निळोबरायांनी काय केलं? जगाच्या पाठीवर असंख्य संत अवतरित झाले, पण ते संत पदाला कशामुळे प्राप्त झाले याचं गुह्य रहस्य या अभंगाद्वारे प्रकट करतात. संत निळोबराय म्हणतात, असंख्य संत आहेत पण तिथपर्यंत संत पदाला प्राप्त झाले याचं कारण काय सांगू? गुह्य प्रकट करतात अभंगाचं 4थं चरण.
कशी गात असतील, गंधर्व कशी गात असतील, मी तर म्हणेल असे गात असतील. फार सुंदर आवाज आहे, जणू काही वेळ लागावं असा हा आवाज. खरंच धन्यवाद. आपला अभंगामध्ये प्रवेश झाला बरं का, फक्त खालून झाला. निळा म्हणे असंख्यात हरीच्या नामे झाले गुह्य रहस्य सांगतात, हरीच्या नामाने संत झाले. ते संतत्व पदापर्यंत गेले ना, असेच नाही गेले. त्यांनी काय केलं, हरीचं नाम उठता बसता कार्य करिता प्रत्येक क्षणी गोविंद आसनी, गोविंद शयनी, गोविंद त्यामणी. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. हरीचं नाम घेतलं कारण नाम बरवया बरवंट, नाम पवित्र आणि चोखट, नाम स्मरे नीलकंठ, नीज सुख निवाला. उत्तमात उत्तमे, उत्तमा उत्तम, वाचे बोल पुरुषोत्तम, सत्य साच खरी, नाम अमृता होनी गोड, गगना होनी वाढ. नाम आहे इतकं श्रेष्ठ नाम आहे हो. नामाची ताकद शब्दामध्ये सांगता येणार नाही. एवढी ताकद आहे, एवढी ताकद आहे की सहज रीतीने जरी आपण मनुष्य असू ना तरी संतत्व पद प्राप्त होऊ शकतं. पण त्याकरता हरिनामाचं वेड लागायला लागेल. त्याचं नाम सातत्याने, विष्णू सहस्रनामांपैकी कोणतंही एक नाम घ्या, पण सातत्याने घेतल्यानंतर त्या भगवंताशी एकरूप अवस्था प्राप्त होईल आणि तिथपर्यंत आपण जाऊन पोहोचू. पण त्याकरता काय करावं लागेल, काय करावं लागेल, नाव घ्यावं लागेल. कोणाचं, ते पहिले लक्षात घ्या. कोणाचं, देवाचं. त्या व्यतिरिक्त या जगामध्ये श्रेष्ठ दुसरं काहीच नाही हो. आम्ही सहज सहज अनेक गोष्टी बोलून जाऊ, पण देवाचं नाव मात्र मुखामध्ये येत नाही. कारण अनंत जन्मीचे तप एक नाम, अनंत जन्मीचं तप एकत्रित आलं ना तेव्हा मुखामध्ये नाम येईन, अन्यथा मुखामध्ये नाम येऊ शकत नाही. इथं बसलेल्या प्रत्येकाने जरा बहिर्मुख झालेली इंद्रिय आहेत ना, ती जरा अंतर्मुख करा प्रत्येकाने आणि एकदा स्वतःला प्रश्न विचारा, आज सकाळपासून देवाचं नाव किती वेळा आठवलं, किती वेळा आठवलं. जर देवाचं नाव आपल्याला एकदाही आठवत नसेल तर देवाला आपण कसं आठवू. त्याकरता आधी आपण त्या अवस्थेला प्राप्त व्हावं. कारण या जगामध्ये जर तरायचं असेल ना त्याकरता नामच श्रेष्ठ आहे. त्याच्या व्यतिरिक्त दुसरं कुठलंही साधन नाही. कितीही पापातला पापी जरी असला तरी नामाने करतो अभंगाचं प्रथम चरण. नामे तारिले पातकी, नामे तारिले पातकी, नामे तारिले
मृत्यू लोकामध्ये येऊन मुक्त झाले. किती जणांची नावं सांगू? पापी अजामिळ राम नाम से पहुंचा स्वर्ग के द्वारा रे. पापी होता अजामिळ, पण फक्त राम नामामुळे स्वर्गाच्या दारापर्यंत पोहोचला. किती पापी होता हो अजामिळ, सांगू शकत नाहीत का वाल्मिकी. पण फक्त राम नामाचा प्रताप एवढा. गेले रामायण रामाधी नामामुळे कितीही पापी असला तरी सुद्धा करू शकतो. पण त्याकरता नामस्मरण करावं लागेल. नामाची ताकद काय? एक घर होतं, घर कुटुंबामध्ये धाकटा मोठा भाऊ सोबत राहत होते. आता एकत्रित कुटुंब पद्धती थोडे लांब गेल्या, एकत्रित राहत होते. त्यातला एक भजनी होता. हरिपाठाची आवड होती, भजनाची आवड होती. पण दुसरा मात्र संगत चुकली, दुष्टाच्या संगतीत पडला आणि वाया गेला. कारण संगत कोणाची असावी याचा देखील कायमस्वरूपी विचार करा. सज्जनाच्या संगतीमध्ये मनुष्य नेहमी सज्जन राहतो, पण दुर्जनाच्या संगतीमध्ये मनुष्य दुर्जन होऊ लागतो. सोप्या शब्दांमध्ये सांगू का? अगदी सोप्या. जर संतांची संगत केली, संतांची संगत केली तर संतांची संगत केली तर मनुष्य सज्जन होतो. रेड्याला संतांची संगत घडली, रेड्याची समाधी झाली. रेड्याला संतांची संगती घडली, रेड्याची समाधी झाली. पण आपल्याला जर दुर्जनाची संगती घडली तर आपला रेडा झाल्याशिवाय ही संगतीचा परिणामी मूठभर गहू एकत्रित घ्या, मूठभर, आणि त्याच्यामध्ये माता भगिनी एवढा मोठा खडा आला. किंमत कोणाची वाढली? खड्याची वाढली ना. इकडे दूध असतं ना, 1 लिटर 2 लिटर दूध घालत असताना 250 ग्रॅम पाणी टाकलं. किंमत कोणाची वाढली? दुधाची की पाण्याची? पाण्याची वाढली ना. कारण संगत कोणाची करतो याला महत्व आहे. जर आपल्यापेक्षा मोठ्याची संगत केली ना तर आपण सुद्धा मोठं होऊ, पण आपणच पर्यंत जायचं नाही. लक्षात घ्या, संगत दुष्टाची घडली, जीवन व्यर्थ गेलं. घरामध्ये भजन होत असेल ना, याने शेजारच्या खोलीत जावं आणि टीव्हीचा आवाज मोठा करावा. तो सज्जन मोठा भाऊ त्याच्या जवळ गेला, हात जोडले, बाबा रे घरामध्ये भजन चालू आहे, एकदा भजनात येऊन बस, एकदा मुखाने रामकृष्ण हरी म्हणून बघ, एकदा म्हण. नकार दिला असा नाही करू शकत. ठीक आहे, मान्य केलं नाही. एक सज्जन साधू होते, गुरुवर्य होते, ज्यांनी पाहिलं आणि विचार केला, याच्या मुखातून एकदा तरी रामकृष्ण हरी म्हणून गेलं. धावत गेले, हात धरला, चल भजनाला. नाही येणार सांगितलं ना, म्हण रामकृष्ण हरी. नाही म्हणणार. हाताने एकच कानाखाली वाजवली, म्हटले म्हण रामकृष्ण हरी. यांनी जोरात म्हणावं, हो म्हटलं रामकृष्ण हरी. काय म्हटलं? रागाने म्हटलं रामकृष्ण हरी. आणि कोरोनाचा काळ आला. कोरोनाच्या काळामध्ये जो दुर्जन होता ना तो पहिला गेला, आणि गेल्यानंतर याला यमदूत नेण्याकरता आले. यमदूत आले, पण यमदूतांनी घेऊन जात असताना तिथं देवाचे दूत सुद्धा पोहोचले. म्हटले हे गिराईक आमचं आहे. नाही म्हटले हे गिराईक आमचं आहे. आता घेऊन जाणार कोण? भांडणं सुरू झाली. म्हटले चला आपण यमराजापाशी जाऊ. यमराजापाशी नेलं. सांगा आयुष्यामध्ये याने असं काय सत्कार्य केलं की याला नेण्याकरता देवदूत आले? म्हटले असे पर्व काळावरती मुखातून रामकृष्ण हरी नाम निघून गेलं. आता मात्र एका नामाची किंमत काय ते आम्हाला सांगा. एकच नाम होतं ना, याच्या व्यतिरिक्त दुसरं आयुष्यात कधीच नाम घेतलं नव्हतं. आता यमराज म्हटले एका नामाचं फळ काय हे मात्र आम्हाला माहित नाही. आपण एक काम करू, ज्यांचं नाव आहे ना त्यांच्यापर्यंत जाऊ. म्हटले कोणापर्यंत? राम कृष्ण हरी. आधी आपण भगवान भुलेश्वरापर्यंत जाऊ, त्यांच्याकडनं काही कळलं तर कळलं. याला सोबत पालखीत घेतलं आणि निघाले. लक्षात येतंय ना, याला पालखीत घेतलं, निघाले. लागूनच भुलेश्वरांचं दर्शन झालं आणि भुलेश्वरांना विचारलं एकदा हरी म्हणण्याचं पुण्य काय? म्हटले मलाही माहित नाही. एक काम करा, भगवान विष्णूंकडे घेऊन जा. याला पुन्हा पालखीत घेतलं आणि पालखीत घेऊन येताना दिसले त्या भगवान विष्णूंना असं वाटलं कोणतरी महाप्रतापी ज्यांनी पुष्कळ असं नामस्मरण केलंय अशा मनुष्याला माझ्यापर्यंत घेऊन येतात. गेले, घट्ट अशी मिठी मारली आणि नंतर विचार
विचारलं कशा करता आणले. म्हटलं एकदा रामकृष्ण हरी म्हणण्याचं पुण्य काय ना ते विचारण्याकरता इथपर्यंत आलोय. याला नरकात पाठवायचं का याला स्वर्गात ठेवायचं. एकदा तुम्ही सांगितलं रे सांगितलं की न्याय झाला. तेव्हा भगवान विष्णू म्हणतायत याला नेलं कुठं कुठं ते सांगा. म्हटले पहिलं नेलं यमराजांच्या दरबारात, मग यांना नेलं भोलेश्वरांच्या दरबारात, यांना नेलं तुमच्यापर्यंत. याचा अर्थ आहे म्हटले आयुष्यभरामध्ये एकदा रामकृष्ण हरी म्हणण्याचं फळ हेच आहे. काय भोलेश्वरांचं दर्शन, काय फळ भगवान विष्णूंचं दर्शन. एकदा रामकृष्ण हरी म्हणण्याचं फळ काय देवांचं दर्शन सहज रीतीने घडतंय. तर दररोज म्हणायला काय हरकत आहे का. म्हणू शकता का, म्हणू शकता ना. सोपं आहे. इकडे स्वयंपाक सुरू असतो, अशा माझ्या माता भगिनी हातामध्ये लाटणं असतं, पोळ्या लाटत असतात आणि तिकडे टीव्हीला एखादी सिरियल चालू असते. आता मला काही नाव माहित नाही, बहुतेक 4 दिवस पासून ते सुरू असतं. ती टीव्हीतली ती नटी खोटं खोटं रडती आणि आमच्या घरामध्ये ही स्वयंपाक करता करता खरं खरं रडते. ती खोटं खोटं हसती आणि ही खरं खरं हसती. इकडे काय सुरू असतो स्वयंपाक. पण खरं सांगू का माता भगिनी, जर आपल्या घरामध्ये दुष्ट वृत्तीचा जर प्रवेश कुठून होत असेल ना तो आपल्या अन्नातून होतो. जसा आपण विचार करतो, जसा आपण उच्चार करतो, त्याचा परिणाम आपल्या भोजनामध्ये झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून हात जोडून विनंती करते, जर आपल्या घरामध्ये भगवंत नांदावेत असं जर वाटत असेल ना, बसलेल्या सगळ्यांनी एकच करा. का माहिती का, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. म्हटलं का नक्की ना. मी जरी पाहिलं नसेल तर तिथून पाहणार आहे बरं का. आणि मंडपामध्ये एकाने नामस्मरण करण्याचा आनंद हा द्विगुणित असतो. म्हणून एकदा नाम जर आपण मंडपामध्ये एकत्रित केलं ना, जेवढे जण इथं बसलेले आहेत ना तेवढं पुण्य आपल्या पदरी पडतं. म्हणून सामूहिकरित्या नामस्मरण करणं फार गरजेचं आहे. आणि कलियुगी हरिकीर्तन करिता तरले धमजन तिसरं छगन जरा धावतं घेतलं बरं का. कलियुगामध्ये तर सगळ्यात श्रेष्ठ नामच आहे. नामासारखी ताकद कशातच नाही. आणि संत महात्मे आवर्जून सांगतात, तरी मुख्य म्हणा सांगितलं ना वेळोवेळा. का सांगितलं ही ताकद त्या नामात आहे म्हणून सांगितलं. आपला उद्धार व्हावा ना म्हणून सांगितलं. कारण त्यांचा स्वभावच असा आहे की आपला उद्धार व्हावा याकरता ते प्रयास करतात. आपला स्वभाव वेगळा, देवाचा स्वभाव वेगळा आणि संतांचा स्वभाव वेगळा. आठवलं म्हणून सांगते की आपलं जसं वणी गाव आहे ना तसं एक गाव होतं. तुमच्या इकडचं नाही सांगत बरं, आमच्या इकडचं एक गाव होतं. आणि त्या गावामध्ये आवाज आला कानावर, सुया घे पोद घे. आली होती विकायला. कोण इकडे येते का, वैदिन वैदिन येते का. हा, आणि आली तिथून एक राजा चालला होता. राजाने ऐकलं, वाह काय हिचा गोड आवाज, ही दिसायला किती गोड. आवाज ऐकला, राजा समोर गेला, मोहून गेला. आणि राजाने उत्साहाच्या भरात तिला विचारलं, माझ्याशी विवाह करतेस काय. ती म्हटलं मी उत्तर दिलं असतं जर हे 2026 असतं तर. पूर्वीचा काळ, तर पूर्वीच्या काळी असं असायचं,
आई वडील लग्न ठरवायचे आणि मुलगा मुलगी जाऊन त्या स्थानावर उभं राहायचे. आजोबा, तुमच्या काळात तुम्ही बघायला गेलते का? लांबची गोष्ट बरं का ती, बघणं सुद्धा नव्हतं. काळ पलटला. 2025-26 मध्ये काय झालं माहिती का? लग्न ठरवतात हा आणि आई वडील जाऊन उभं राहतात. ही काळ आजचा चाललेला आहे. मग मात्र राजांना विचारलं, ते म्हटले वडिलांना जाऊन विचारा. आता राजाला कोण नाही नेलो, लग्न ठरलं. कीर्तनात थोडं लवकर ठरतं बरं का, आणि झालं सुद्धा शुभमंगल सावधान. लग्न झालं सुद्धा. आता ही कोण होती? बरोबर ना? आता ती कोण झाली होती? राजाची राणी. ही महालामध्ये आली, पण एका जागेवर बसणं हिचा स्वभाव नाही. सकाळपासून 4-5 गावं हिंडायची. हो, या गावातून त्या गावात शांत बसत नव्हती. या महालातून त्या महालात. ताजं खाणं हिला माहिती. सकाळचं रात्री खायची, रात्रीचं दुसऱ्या दिवशी सकाळी खायची, कारण तो तिचा स्वभाव नाही. आणि मग लग्न झाल्यानंतर असते काय? सत्यनारायण महापूजा. आणि मग ननंदबाई समोर येतात, दार अडवतात. वहिनी, नाव घ्या, नाव, त्याच्याशिवाय सुटका. आणि मग नाव घ्यायला लावतात. घेतात ना इकडे नाव? घेता का तुम्ही? कीर्तन झाल्यावर बरं नाव घेण्याची प्रथा होती. म्हटले नाव घ्या, नाव. आता ही कोण होती? कोण होती? राजाची राणी होती ना. तिने नाव घ्यायला सुरुवात केली आहे का? इथं जर कोणी नवीन असेल तर लिहून घेतलं तरी काय हरकत नाही. ती कोण होती? राजाची राणी होती. तिच्या राजाचं नाव होतं हरिश्चंद्र राजा. आणि हिने नाव घ्यायला सुरुवात केली आहे का? ती म्हणती, पांढऱ्या पांढऱ्या दुधावरची मऊ मऊ सई, पांढऱ्या पांढऱ्या दुधावरची मऊ मऊ सई, हरिश्चंद्र राजाचं नाव घेते, तुकडा वाढग. कोण होती? मी म्हणत नाही बरं का, मी म्हणत नाही. स्वभाव नावाचं मूळ प्रकरण लिहिलं, त्यामध्ये म्हणतात, आधी होती दासी, पट्टराणी केली तिसी, तिचे हिंडणे राहीना, मूळ स्वभाव जाईना, तिचे हिंडणे राहीना, मूळ स्वभाव जाईना, तिचे हिंडणे राहीना, मूळ स्वभाव जाईना, मूळ स्वभाव जाईना, मूळ स्वभाव जाईना. आधी कोण होती? आधी होती दासी, पट्टराणी केली तिसी, पण तिचं हिंडणे राहिलं का? मूळ स्वभाव गेला. आणखी उदाहरण देतात, म्हणतात, आधी होता वाघ्या, दैवे युगे झाला पाग्या, त्याचा येळकोट राहीना, मूळ स्वभाव जाईल, मूळ स्वभाव जात नाही हो. आणि संत महात्मे फक्त इथं जे आलेत ना, इथे उपकारासाठी आले, फक्त उपकार करण्यासाठी. रविचंद्र नदी गावचे सज्जन आहात, इथे परोपकारा योग्य देवेना निर्मिता. सांगितलं ना सुभाषितकारांनी कशा करता आले? फक्त परोपकार करण्यासाठी आले. पोट तिडकीने आवर्जून एवढंच सांगतात, तुम्ही जास्त काही करू नका हो. तुम्हाला संसार सोडून जाण्याची गरज नाही. असूनही संसारी जीवे बेगूक करे, संसारात असून करा. काय करा? फक्त मुखाने नाम घ्यावं. याच्या व्यतिरिक्त दुसरं तिसरं काहीही करण्याची गरज नाही. अनेक जण पापी होते, पण फक्त एक नाम घेतलं आणि जगामध्ये सहज रीतीने उद्धार करून पहिलं तीराला जाऊन पोहोचले. या नामाच्या सहारे तुमचा आमचा उद्धार होऊ शकतो. कारण कलियुगामध्ये श्रेष्ठ फक्त नामस्मरणे. महाभारतातली कथा आहे. आता हे युग संपत आलेलं होतं, द्वापर युग. कलियुगाला प्रारंभ झालेला होता. हे पाचही पांडव पुढे निघाले आणि भगवंताच्या दर्शनाकरता जावं आणि स्वर्गारोहण करावं असं मनामध्ये होतं. पण जात असताना काही विचित्र घटना दिसल्या. पहिलं चित्र दिसलं, ते चित्र इतकं विचित्र होतं, त्याला 2 सुंडांचा हत्ती दिसला. आजपर्यंत पाहिला का? नाही पाहिला. 2 सुंडांचा हत्ती दिसला. आणखी पुढे गेले. पुढे गेल्यानंतर त्यांना अजून एक गोष्ट दिसली. ती अशी होती, एका गायीने वासराला जन्म दिला. गाय वासराला चाटत होती, पण वासरू मात्र गायीला लाथा मारत होता. आणखी पुढे गेले. आणखी एक चित्र दिसलं. ते चित्र असं होतं, 2 विहिरी होत्या. एक विहीर तुडुंब पाण्याने भरलेली होती आणि दुसरी विहीर कोरडी होती. पण पाण्याने भरलेल्या विहिरीजवळ
कोणीही पाणी नेण्याकरता जात नव्हतं. पण जी कोरडी विहीर होती ना त्याच्या बाहेर अशी रांग लागली होती पाणी नेण्याकरता. आणखी पुढे गेले, आणखी गोष्ट घडली. एक फार मोठा दगड असा गटांगळ्या खात खाली येत होता आणि पांडवांना असं वाटलं की आता या दगडाच्या खाली आपण सापडू आणि आता आपण मृत होऊ. असं वाटत असताना तेवढ्या 2 गवताच्या पाता अशा वर आल्या आणि एवढा मोठा दगड सहज 2 पातांवर थांबला. आश्चर्य वाटलं पांडवांना आणि भगवान श्रीकृष्णांसमोर उभे झाले. लक्षात येत आहेत ना क्रम? तुम्ही सांगायचे तर मी पुढे सांगणार आहे बरं का, कारण तुम्ही श्रोते आहात, तुम्ही सोते नाहीत. म्हणून फक्त एक एक मुद्दा सांगायचा, मी पुढे जाणार आहे. पहिलं काय दिसलं होतं? 2 हत्ती, ते पण 2 सोन्यांचा हत्ती. भगवंताला सांगितलं, भगवंता एक फार विचित्र घटना. म्हटले काय? म्हटले 2 सोन्यांचा हत्ती, आजपर्यंत पाहिला नाही असा हत्ती. म्हटले पांडवांनो, अर्जुना, अरे आता हे कलियुग सुरू झालं. या कलियुगातली लोक दुतोंडी असतील. भगवंताने सांगितलं बरं का, मी नाही सांगते. दुतोंडी असतील. एका बाजूला एक बोलतील, दुसऱ्या बाजूला दुसरं बोलतील. म्हटले दुसरं बघितलं, काय होतं दुसरं? हा बरोबर, तुम्ही श्रोते आहात बरं का. गाय एका वासराला जन्म देती, गाय वासराला चाटते, मात्र वासरू काय करतं? कलियुगाचं चित्र आहे बरं का. आई लेकरावरून जीव ओवाळून टाकेल हो, पण लेकरू मात्र कलियुगाचं चित्र आहे. मी सांगत ते जसं कलियुग वाढत जाईल ना अजून हे सगळं पुढे दिसेल. तिसरं चित्र दिसलं होतं. कोणतं? 2 विहिरी, एक कोरडी होती, एक पाण्याने बरोबर. आणि कोरड्या विहिरी जवळ कोणीही होतं. लाईन होती, लाईन. आणि जिथं जास्त पाणी आहे ना तिथं मात्र कोणीही फिरकत नव्हतं. या कलियुगामध्ये दान करणारा व्यक्ती त्याच्याजवळ नसलं तरी दान करेल, बरोबर आहे ना. त्याच्याजवळ नसला ना, मनी पैसा नसला ना तरी तो दान करेल. त्याच्याजवळ रांगा असतील दान घेण्याकरता, मात्र ज्याच्याजवळ भरून चाललंय ना तो मात्र 1 रुपया पुढे करणार नाही. ही कलियुगाची कथा आहे. आणि चौथी गोष्ट काय? दगड असा वरून पडला आणि कशावर अडकला? या करोनाचा जसा काळ आला कलियुगामध्ये, एवढी मोठी मोठी संकट येतील, एवढी मोठी मोठी संकट येतील. आपल्याला असं वाटतं आता आपण जातो की काय, पण ज्याच्या जवळ 2 पाच रूपी नाम, 2 अक्षरांचं नाम म्हणजे राम आहे, तो वाचल्याशिवाय राहणार नाही. लक्षात येते? त्यावर फक्त 2 पाता, तिच्यावर एवढा मोठा दगड थांबला. कोरोना असू द्या नाही तर कुठलंही संकट असू द्या, ज्याच्याजवळ नामाची ताकद आहे ना त्याला मात्र केसाला सुद्धा धक्का लावू शकत नाही. म्हणून आजपासून काय करायचं? अवघे निळूपराय म्हणतात, मी सांगत नाही काय. निळा म्हणे असंख्यात, हरीच्या नामे झाले संत, नामे तारिले पात, मुक्त झाले मृत्यू लोकी. आपल्या चरण लक्षात आले ना. प्रथम आपण शेवटचं चरण घेतलं, नंतर पहिलं चरण घेतलं, मग तिसरं चरण घेतलं आणि या 3ही चरणांना जो पुरावा आहे का भंगाचं 2रं चरण. I
ऐसे बोलिले वाल्मिक महाभारती व्यासादिक निळूपणे म्हणतात मनाने संग नाही. ऐसे बोलिले वाल्मिक. कोण आहे वाल्मिक ऋषी? वाल्या कोळी जे झाले वाल्मिक ऋषी कशामुळे झाले? नामामुळे झाले. वारुळ तयार झालं होतं पण नामजप मात्र थांबवला नव्हता. असे वाल्मिक आणि व्यासाचिष्ट जगत्रय ज्ञानोबरायांनी म्हणावं ना हे समग्र ज्ञान ज्यांनी उष्ट केलं असे व्यास महर्षी यांनी सुद्धा हे सांगून ठेवलं की नामाशिवाय दुसरं काहीही श्रेष्ठ नाही. म्हणून आपण काय करावं? सातत्याने नामस्मरण करावं. कोणतं नामस्मरण करावं? सगळ्यांनी हात वरती घ्या मग सांगते. सगळ्यांनी घेतले का? ज्यांना असतील त्यांनी घ्या. सगळ्यांनी घेतले ना? आता सकाळपर्यंत तसेच ठेवा. या हात वरती आणि सगळ्यांनी टाळी वाजवायची. आणि आजचा नामपर दिवस आहे ना, नामस्मरणाचं महत्त्व आपण ऐकलंय ना, तर नाम स्मरण करायला विसरायचं नाही. प्रत्येकाने म्हणायचंय विठोबा आता घ्या हात खाली. घेतले का? मग राहू दे. तर वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे आज नामपर सेवा आणि याच नियमाप्रमाणे आपण चारही चरण सोडवलेले आहेत. धावती का होईना, धावत्या वेळात का होईना आपण सरळ सरळ भावार्थ पाहण्याचा तरी आज प्रयत्न केलेला आहे. खरं तर फार सुंदर असा माहोल संपूर्ण आपण समस्त ग्रामस्थ मंडळी वनी, महिला मंडळी वनी खरं तर आनंद या गोष्टीचा होतोय. असं वाटतच नाही रात्रीचे 11 वाजले. इतका सुंदर आपला हा परिसर आणि सेवे करण्याचं भाग्य मला खरं तर या ठिकाणी प्राप्त होत आहे. सर्वप्रथम आपल्या सगळ्या तरुण मित्रमंडळासाठी एकदा जोरात टाळी वाजली गेली. कारण खरंच अनेक ठिकाणी अनेक गावांमध्ये कीर्तन करता जाते पण एवढे तरुण आज दिसायला दुर्लभ झालेले आहेत. मात्र आपल्या या गावामध्येही गुरुवर्यांचं मार्गदर्शन, सगळ्या गायक वादक मंडळींची साथ आणि तरुणांची साथ, महिला भगिनींचा सहभाग यातून सुरू असलेला अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह आहे. कौतुक करावं तेवढं थोडं आहे. कारण तसं जर पाहिलं तर श्री बापदेव महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आपले खरं तर ग्रामदैवत म्हणजे बापदेव महाराज आणि या महाराजांच्या सगळ्यांच्या सानिध्यामध्ये समोर सुरू असलेला अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह आहे. आणि त्यातल्या त्यात जिथं आपण बसलोय ना ती भूमी काही सामान्य नाही बरं का. ही भूमी महाराष्ट्राची भूमी आणि या महाराष्ट्राच्या भूमीचा इतिहास काही सामान्य नाही. या महाराष्ट्राचा इतिहास लिहिला गेला हिरव्या पिवळ्या शालीनं. या महाराष्ट्राचा इतिहास लिहिला गेला तलवारीच्या खणखणाटीनं. या महाराष्ट्राचा इतिहास लिहिला गेला वाघाच्या डफानं. आणि या महाराष्ट्राचा इतिहास लिहिला गेला माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या बागनाखानं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बागनाखानं. सामान्य नव्हते हो राज. आज सामान्य नव्हते राज. कारण हे स्वराज्य घडलं. स्वराज्य म्हणजे काय? रयतेचं राज्य म्हणजे स्वराज्य. सामान्य गोष्ट नव्हती. आणि माता भगिनी खरं सांगू का, राजे घडले, शूर पराक्रमी झाले, पण महाराजांना घडवणारी कोण होती माहिती? महाराजांना घडवणारी होती राष्ट्रमाता, राजमाता जिजाऊ माँसाहेब. म्हणून घडले राजे, घडले स्वराज्य. एका स्त्रीने संस्कारांचं पाऊल टाकलं आणि तेव्हा स्वराज्य घडलं. जाता जाता हात जोडून विनंती करते, मी आले ना, सर्वप्रथम मला राजांचं दर्शन झालं आणि अंगातलं रक्त असं सळसळलं. कारण सामान्य गोष्ट नाहीये. आज कीर्तन करीत असताना, सत्ता करीत असताना आज आपल्याला
जावं लागलं असतं ना. पण ही कृपा राजांची की माता भगिनी आपल्या डोक्यावरचे पदर तसेच शोभून राहिले. ही कृपा माझ्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेबांची. पण एकदा मानाचा मुजरा करायला विसरू नका. धन्य धन्य थोर आई शिवरायाची जिजाई. धन्य धन्य थोर आई शिवरायाची जिजाई. पूजित तो महाराष्ट्र सारा. मुजरा मानाचा जिजाऊला. मुजरा मानाचा जिजाऊला. भरायची त्या माश्याची. दिवसा ढवळ्या माझ्या आई बहिणींची अब्रू विशीवर टाकली जात होती. त्यावेळेस माझ्या जिजाऊनं साकडं घातलं त्या भवानीच्या चरणावर. साकडं घातलं आणि काय झालं सांगू का? जी भवानी मातेची इच्छा होती तीच एक जिजाऊची इच्छा होती. खूप एक होती. स्वप्न साकार झालं आणि काय झालं? शिवनेरी वर शिवमंदिर मला. पण घडवलं राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ हे विसरून चालणार नाही. हा जोर विनंती संपले मध्ये कीर्तन थांबणार आहे मी. पण जाता जाता विनंती आहे एकदा मनाचा मुजरा करा. मुजरा मानाचा जोरात आवाज आला नाही सांगू का? गजर करणं याकरता महत्वाचं आहे. अनेक जण मला म्हणतात ताई कीर्तनाच्या शेवटी 10 मिनिटं का होईना राज सांगता. राज काही देव होते का? मी म्हणते राजे देव होती की नाही याचा विचार तुम्हीच करा. कारण अब्जावधी मंदिरातले देव ज्यांच्या मुळात शाबूते ते देवापेक्षा शिवाजी महाराज आमचं दैवत येते. आणि राज सांगणं म्हणजे काय मला वेगळं काही वाटत नाही बरं का. राजे महत्वाचे आणि आजही राजे पाहिजेच होते बरं का. आम्ही दररोज म्हणतो राजे पुन्हा जन्माला या. राजे पुन्हा जन्माला या. पण आमच्या घरात एक शेजारी कारण तशी आईच आमचं पवित्र नाही ना का? आज माझ्या आई बहिणींवर एवढे अन्याय अत्याचार होते. चौरंग केला होता पाटलाचा. ती दुश्मनाची लेक होती सून होती. खना नारळाने उलटी भरून पाठवली हो. पण आज आमच्या महाराष्ट्रामध्ये 4-5 वर्षाच्या मुलींवर जर अत्याचार अन्याय होत असतील ना त्यावेळेस रक्त सळसळतं आणि असं वाटतं राज तुम्ही आज हवे होता. तुम्ही आजही पाहिजे. विनंती करते बरं का. या महाराष्ट्रातल्या घटना जर थांबवायच्या असतील ना दादा तर शिवरायांचं राज्य हवं आणि भरत चौकामध्ये त्याला फाशी हवी. त्याच्याशिवाय ह्या गोष्टी थांबणार नाही. आणि आज जो विनंती करते तुमची लेक म्हणा तुमची मुलगी म्हणा आज सोशल मीडियाचा फार मोठा दुराळा सुरू आहे. एवढा मोठा आज सोशल मीडियाच्या नावाखाली आमच्या मुली काय करतायत त्यांच्यावर लक्ष आयांनी ठेवणं गरजेचं आहे. हलाल जिहादे लव जिहादे यासारखी प्रकरण आज समोर येत आहेत. यासारखी प्रकरणांना का आपण बळी पडतो याचाही एकदा विचार करणं ही काळाची गरज आहे. घरातली एक स्त्री सक्षम होणं गरजेची आहे. एक स्त्री सक्षम झालो तर एक कुटुंब सक्षम होईल. एक कुटुंब सक्षम झालं तर आपलं गाव सक्षम होईल. गाव सक्षम झालं राज्य सक्षम होईल. राज्य सक्षम
सक्षम होणं गरजेचं आहे. आणि म्हणून हात जोडून विनंती करते, आपल्या मुलीच्या कपाळाला गंध टिकली काहीतरी असणं गरजेचं आहे, हातामध्ये बांगडे असणं गरजेचे आहे. आणि फक्त इकडं मुलींकडेच नाही बरं का, तिकडं पण थोडंसं लक्ष द्या. कारण प्रत्येकाच्या खिशामध्ये आज मोबाईल आहे, प्रत्येकाच्या खिशामध्ये मोबाईल आहे. परिवर्तन आजपासून झालं पाहिजे. आज काय नामपर सेवा आहे ना, म्हणून परिवर्तन आजपासून झालं पाहिजे. प्रत्येकाच्या खिशामध्ये आज मोबाईल आहे. फोन उचलल्यानंतर काय म्हणतात, आमचे सगळे महाराज लोक म्हणतात, तुम्ही काय म्हणता? मोठ्याने बोला. हॅलो, हॅलोचा अर्थ काय? अहो, अनेक जणांना अर्थ सुद्धा माहित नाही. पण आजपासून हाय हॅलो छोडो आणि रामकृष्ण म्हणायला प्रारंभ करा. एवढीच हा विनंती आहे. आजपासून हॅलो शब्द बाजूला टाका आणि रामकृष्ण हरी, जय शिवराय, जय श्रीराम याच्या व्यतिरिक्त दुसरं काही म्हणू नका. आजपासून परिवर्तन घडायला प्रारंभ होईल. एवढी हात जोडून प्रार्थना आपल्या सगळ्यांच्या ठाई करते. खरं तर सुंदर असा सप्ताह आपण वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे सेवा केली. माफ करा जर थोडं बाकीचं दुसरं काही बोलले असेल तर. पण मला वाटतं आज काळाची गरज ती आहे आणि काळानं पुढे जाणं आणि प्रबोधन करणं ही सुद्धा काळाची गरज आहे. म्हणून या अनुषंगातून मी आज बोलले. खरं तर समस्त ग्रामस्थ मंडळी, संपूर्ण तरुण मित्र मंडळ, खरं तर नामोल्लेख करणं फार ओढ्यावरती आलेलं आहे. पण आमच्या सगळ्या तरुणांनी सांगितलं की ताई, नामाचा उल्लेख करू नका, कारण इथं कोणीही नावासाठी नाही तर भगवंत नामासाठी एकत्रित येत आहे. हा खरं तर त्यांच्या मनाचा फार मोठा मोठेपणा आहे. निश्चितपणाने आग्रहाचं आमंत्रण करून आज मला इथपर्यंत बोलून घेतलं, त्याकरता मी आपल्या सगळ्यांची मनापासून आभार. आणि ज्यांनी इथं आल्यानंतर सुंदर अशी साथसंगत मला दिली. खरं तर आपल्या भागाचं रत्न आमचे मोठे बंधू आदरणीय रवींद्रजी महाराज यांचं खरं तर आज फार दिवसांनी भेट झाली. महाराज, मी आपल्या मनापासून खरं तर आभाराला भार कशाला आणि सत्काराला हार कशाला, आपण बंधू हार म्हणून निश्चितपणाने सुंदर अशी साथ मला दिली. मनापासून आभार मानते. महाराजांचं नाव नरेश महाराज, आदरणीय नरेशजी महाराज, फार सुंदर साथ आपणही दिली. आपलंही मनापासून आभार. आदरणीय महाराज, आता नावं माहित नाहीत, लक्षात नाहीत, आपली भेट आधीही झालेली आहे, पण आपलेही मनापासून आभार. बाकीचे सगळे गुरुजन, गायक, वादक, टाळकरी मंडळी, माझ्या माता भगिनींसाठी एकदा जोरात टाळी. त्या माझ्या मागे उभ्यात म्हणून मी बोलू शकते. त्यांचे देखील मनापासून आभार मानते. विनेकरी ताई असतील, एकदा मृदुंगाचार्यांसाठी, दोनही मृदुंगाचार्यांसाठी सुंदर महाराज, असं वाटलं फक्त आपण मृदुंगाचार्य नाही, मृदुंगातले भीष्माचार्य, हा सुंदर साथ आपण केली, त्याबद्दल आपली धन्यवाद व्यक्त करते. बाकीचे सगळे गुरुवर्य मंडळी, खरं तर मी आपल्या सगळ्या महाराज मंडळींच्या समोर नतमस्तक होते. खरं तर आपल्या समोर काय बोलावं, मात्र सेवेलागी सेवक झालं, सेवा होती आणि तुम्ही सांगितलं त्या पद्धतीने सेवा करण्याचा एकंदरीत प्रयत्न केला. उपस्थित असणारे तुम्ही सर्व माता भगिनी, पुरुष मंडळी, आपले देखील मनापासून आभार या ठिकाणी व्यक्त करते. कारण असं वाटतच नाहीये पहिला दिवस आहे, पहिल्या दिवशी आपण सर्व मंडळी या ठिकाणी आला. माता भगिनी, जसं लहान मुलं असतं, भाकरला काकर म्हणतं, पण आई म्हणती वा माझं मूल किती गोजीरवानं किती गोड बोलतंय. आहे ना मी तुमची मुलगी? मोठ्याने बोला, मी तुमच्या घरी येणार नाही. जर माझं काही चुकलं असेल ते माझ्या बुद्धीच्या दुश्मनाला परत करा. बरोबर असेल ते तुम्हा सर्व माय पप्पांचं आहे. खरं तर भगवंताची सेवा म्हणून इथपर्यंत येणं झालं. बालक बुबडा बोली का आकडा पावली ते करून मावली रेषेची जैसा स्वभाव माय बापाचा, आपत्य बोली जरी बोबडी माझ्या अधिकची दयाचा संतोषाती. खरं तर इथपर्यंत येत असताना जसं अर्जुनाचे सारथी म्हणजे भगवंत आणि माझी सारथी म्हणजे माझे भगवंत, माझे पतिदेव म्हणजे अक्षयजी महाराज येवले, जे अर्थ उन्नती बँकेचे डायरेक्टर आहेत, ते माझ्या समवेत इथपर्यंत आले. त्यांचे देखील मनापासून आभार मानते. आणि ज्या साधू संतांनी मार्ग दाखवला त्या साधू संतांचे एकदा भजन ज्ञानेश्वर चरणावर नतमस्तक होऊन आजच्या सेवेला याच ठिकाणी विराम देते. जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय
पंढरीनाथ हनुमान माऊली ज्ञानेश्वर महाराज